श्लोक 56. श्रीराम दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू तयांतरी क्रोध संताप कैचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम आदर्श भक्ताची लक्षणं सांगणाऱ्या दशकातला हा शेवटचा श्लोक आहे. जेव्हा भक्त परमेश्वरमय होतो तेव्हा त्याला स्वतःपुरतं समाधान वाटतं. मग ते म्हणतात, आता उरलो उपकारापुरता. पण हा उपकार करताना भक्ताच्या मनात व्यवहाराची भावना नसते. आपल्या भोवती जे दीन अज्ञानी लोक आहेत त्यांना पाहून त्याचं मन दुःखी होतं. त्यांना पाहून त्याच्या अंतःकरणात प्रेम निर्माण होतं. तो मनानं दयाळू असतो. अत्यंत मित्रत्वानं आणि प्रेमळपणे गरिबांचं दुःख समजून घेतो. आईच्या अंतःकरणात आपल्या मुलांविषयी जी माया कोमलता असते तीच माया संतांच्या मनामध्ये दीनदुबळ्यांच्या विषयी असते. म्हणूनच आजही सज्जनगडावर सज्जनगड निवास माझे रामदास माये हा श्लोक रोज म्हटला जातो. ज्ञानेश्वर महाराजांना तर सर्वसामान्य माणसं माऊली म्हणूनच संबोधतात. सर्व मनुष्य जातीचं कल्याण करण्याकरता त्यांचं पालन करण्यासाठी वैकुंठ सुखाचा त्याग करून ही संत मंडळी पृथ्वीवर जन्म घेतात. तो मनानं समाधानी असल्यामुळं त्याचं अंतःकरण निवलेलं असतं. जे दीन म्हणजे शरणागत आहेत त्यांच्याबद्दल संतांच्या मनात दयेची भूमिका असते. कुणी चुकलं तरी त्यांच्यावर न रागावता ते त्यांना प्रेमानं समजावून सांगतात. इतरांच्या दोषांनी जसा आपल्याला त्रास होतो तसा आपल्यामुळं कोणाला त्रास होत असेल का असा सार्थ विचार ते करतात. जे लोक त्यांच्या आश्रयाला येतात त्यांची काळजी ते नेहमीच वाहतात. कुणी कसंही वागलं तरी त्यांच्या मनाला मत्सर स्पर्श करत नाही. उलट त्यांच्याविषयीच्या अपार करुणेनं त्यांचं अंतःकरण भरून येतं. स्वतः रामदास स्वामी असंख्य भक्तांची काळजी वाहत असत. उद्धव स्वामी, वेण्णा स्वामी असे कितीतरी भक्त त्यांच्या आश्रयाला होते. उत्तम पुरुषांची जी लक्षणं सांगितलेली आहेत त्यातलं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्यानं लोकांच्या उपयोगी पडावं. भक्त हा दयाळू मायाळू असेलही पण तो लोकांना मदत करेलच असं नाही. हे वर्णन करताना भक्तानं कोणत्याही सिद्धीनं चमत्कार दाखवावा हे अपेक्षित नाही. उलट अशी सिद्धी अहंकाराला खतपाणीच घालते. म्हणून समर्थ अशा सर्वोत्तम भक्ताला योगी किंवा महात्मा न म्हणता दासाची उपमा देतात. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी असं संत म्हणतात. दास स्नेहाळू कृपाळू असतो. जनी दास पाळू याचा अर्थ आपल्यासारखे इतर जे भगवंताची भक्ती करतात त्यांची सेवा करण्याची संधी तो सोडत नाही. तसं करताना त्याला संकोचही वाटत नाही. जेव्हा स्वामी विवेकानंद कलकत्त्याजवळच्या बेलूर मठामध्ये राहत होते तेव्हा त्यांना भेटायला एक बौद्ध धर्मगुरू आले होते. त्यांचं स्वागत करताना विवेकानंदांनी त्यांचे पाय धुतले आणि नुकताच एक व्हिडिओ पाहण्यात आला होता ज्यामध्ये माननीय नारायण मूर्ती यांनी उद्योगपती माननीय रतन टाटा यांना वाकून नमस्कार केला होता. पंढरपूरच्या जवळ आरणभेंडी या गावामध्ये सावता माळी राहत होते. आपला मळा परमेश्वराचाच आहे आणि आपण फक्त त्याचे राखणदार आहोत असं ते मुलीला सांगत असत. त्या निष्पाप मुलीला वाटायचं की पांडुरंग जर या मळ्याचा मालक असेल तर तो मळा पाहायला का येत नाही. एकदा काही वारकरी पंढरपूरला निघाले होते. आपण पंढरपूरला जात नाही किंवा पांडुरंग आपल्याकडे येत नाही तर आपल्या हातून काहीतरी सेवा घडावी या उद्देशानं सावतामाळ्याच्या त्या छोट्या मुलीनं आपल्या शेतातली कांदा मुळा वगैरे भाजी त्या वारकऱ्यांना दिली. पण हे वारकरी सावतामाळ्याचा द्वेष करणारे होते. त्याने ती भाजी टाकून दिली. ही गोष्ट नामदेव महाराजांना कळली.
तेव्हा त्याने ते वारकरी पंढरपूरला जेव्हा पोचले तेव्हा नामदेव महाराजांनी अशी काही योजना केली की त्यांना पांडुरंगाचं दर्शन घडलंच नाही. नामदेव महाराजांनी त्या लोकांना विचारलं की तुम्ही कोणा भक्ताचा अपमान किंवा द्वेष केला आहे का, ते आठवा. त्या वारकऱ्यांना स्वतःची चूक समजली. नामदेव महाराज त्या सर्व वारकऱ्यांना घेऊन सावतामाळीची माफी मागायला आरणभेंडीला गेले. नामदेव महाराज जे स्वतः थोर संत होते त्यांनी सावतामाळीसारख्या भक्ताचा अपमान होऊ दिला नाही. भक्त मनानं दयाळू, मायाळू, स्नेहाळू आणि कृपाळू आहे. पण दया दाखवणं म्हणजे अयोग्य गोष्टींना थारा देणं नव्हे, हे तो जाणतो. बरेच लोक मनासारखं झालं नाही तर रागावतात किंवा निराश होतात. अशा वेळी एखादा स्वार्थी माणूस केवळ अज्ञानापोटी वाईट वागला तर संत महात्मे तेवढ्यापुरतं रागावतात किंवा चिडतातसुद्धा, पण ते वरवरचं असतं. भक्ताच्या अंतःकरणातला भाव रागाचा नसतो. उलट लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल याचा विचार न करता भगवंताला ते आवडतं म्हणून तो दिनांच्या मदतीला धावून जातो. असा हा साधक भक्त जो मनानं अत्यंत कोमल आहे, जो अनाथांवर दया करतो, शरणागतांवर प्रेम करतो, ज्याच्या अंतःकरणात सतत वात्सल्य भरलेलं असतं, तो परमेश्वराचा सर्वोत्तम दास समजावा. मुळात दास्य भक्ती ही परमेश्वराला जास्त प्रिय. दास याचा अर्थ असा भक्त जो परमेश्वराची नुसती सेवा करत नाही तर त्याचं काम हलकं करण्याचा प्रयत्न करतो. या 10 श्लोकांच्या द्वारे समर्थांनी जिज्ञासू साधकांच्या पुढं दासाचा एक उत्तम आदर्श उभा केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनी दास पाळू. तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम.